त्याचबरोबर डीसीपी सन्माननीय बोरसे सर आपल्यालाही विनंती आहे आपणही कृपया व्यासपीठावर यावं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभयजी आपल्यालाही विनंती आहे आपणही कृपया व्यासपीठावर यावं। सर्वांचंच मनःपूर्वक स्वागत। देवी होळकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत। सन्माननीय नेते सन्माननीय आनंद अरे यार तुला बोलतो फ्लॅश नको घेऊ वर। अरे यार तुम्ही थांबा ना एक मिनिट। साहेब समोर, साहेब सर समोर सर। या ठिकाणी सन्माननीय समोर समोर सर समोर प्रदान केले जाते सर समोर। त्यांचं धनगर प्रतिष्ठान ठाणेच्या वतीनं मनःपूर्वक। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून त्यांनी हे स्मारकासाठी भरीव असा निधी सोडायचं म्हणजे मध्यप्रदेशचे जे थीम आहे त्या थीमवर हे पूर्णपणे हे सुशोभीकरण केलेलं आहे। मानतो आम्ही साहेबांकडे ज्यावेळेला हे सगळं स्मारकाचं घेऊन गेलेलं त्यावेळेला साहेबांनी थोडा पण विलंब न लावता त्वरित हे मंजूर केलं आणि भव्य असं हे स्मारक उभं राहिलेलं आहे। त्यामुळे ठाण्याच्या सर्व मुंबई इथं फिल्टर मोकळी केली ITI फिल्टर ट्रेड केला होता त्यामुळे मुंबईतील नामांकित कंपनी ONGC केले। शैक्षणिक क्षेत्रातल्या त्यांच्या या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान केला जातो। संदीप मधुकर धायगुडे हे आपल्या समाजाचं खऱ्या अर्थानं रत्न आहे। यानंतर साहित्य क्षेत्राचा पुरस्कार प्रदान केला जातो। प्राध्यापक डॉक्टर महादेव अशा अनेक पुरस्कारांना सन्मानित झालेले आणि विविध पुस्तकातून लोकांपर्यंत पोहोचलेले महादेव गिरकर हे धनगर रत्न पुरस्काराचे मानकरी हे सामाजिक क्षेत्रातल्या कार्यासाठी धनगर रत्न पुरस्काराचे मानकरी आहेत। शासकीय क्षेत्र मुंबई राज्य सचिव भारतीय जनता पक्षाच्या ओके समोर। द्विदिवसीय जयंती महोत्सवाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी होतोय आणि त्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे। चला चला हे बाहेर थांबा चला। आपल्याला विनंती आहे समोर यावं। सन्माननीय शिंदे साहेबांना विनंती आहे आपण दत्तात्रय शिवानी यांना असणारी दत्तात्रय महाराज आणि इतिहासानं त्यांचं जे नाव आदरानं घेतलं गेलंय त्यांच्या कार्याची आपल्या समाज बांधवांना ओळख करून देणं हा खरं म्हणजे या संपूर्ण जयंती उत्सव साजरा करण्यामागचा मूलभूत हेतू। आणि त्या निमित्तानं थोर समाज सुधारक प्रजानिष्ठ तत्वज्ञानी कुशल प्रशासक आणि महापराक्रमी अशी जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ओळख आहे ती ओळख केवळ त्यांच्या कार्यानं नाही तर यांनी आवर्जून केला। त्यामध्ये महाराष्ट्रातील नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर, भीमाशंकर मंदिर, औंढा नागनाथ मंदिर, नागाव रायगड जिल्ह्यातील वंखनाथ मंदिर
त्यांच्या नावावरती आवर्जून आपल्याला पाहायला मिळतं. हुंडाबळीची परंपरा त्यांनी बंद केली. कॅमेरा घे ना जरा, हिंदू कॅमेरा. संस्कृती टिकली पाहिजे यासाठी भारतभर 5,000हून अधिक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला आणि यासोबतच रस्ते, नदीघाट, बारव, धर्मशाळा बांधल्या. थोर समाज सुधारक, प्रजानिष्ठ, तत्वज्ञानी, कुशल प्रशासक, महापराक्रमी ही अहिल्या देवींची ओळख आहे. थोडासा फ्लॅश खाली जनतेसाठी गेला त्यांनी पाहिजे. केलेल्या कार्यानं जनतेनंच त्यांना पुण्यश्री ही पदवी बहाल केलेली आहे. आज आपण त्यांच्या जयंती धनगर प्रतिष्ठानतर्फे आज धनगर रत्न पुरस्कार प्रदान केले. अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे. आणि त्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा स्मारकाचा दिनांकात सोहळा होतोय. आपण सगळे भाग्यवान आहोत की या स्मारकामध्ये आपल्याला छोटा मोठं का होईना योगदान देता आलं आणि त्याबद्दल मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. दीपक आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्याचबरोबर आज महात्मा जिजाऊ महासाहेबांच्या चरणी साष्टांग नमस्कार आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आणि आचारसंहिता असल्यामुळे जास्त भाषण करत नाही, पण चांगलं काम केलं तुम्ही. म्हणजे दिलेल्या निधीचा योग्य विनियोग केला आणि अतिशय सुंदर छोट्याशा जागेमध्ये परंतु सुंदर असं अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि मला या स्मारकासाठी निधी देण्याचा भाग्य मिळालं. निधी दिला निधी देण्याचं भाग्य मला मिळालं. आणि म्हणून खरं म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचं जे काय कर्तृत्व आहे ते जगजाहीर आहे. बघितलं आपण तिथे किती मंदिरांचं जीर्णोद्धार केला. काशी विश्वेश्वरा सारखा देखील तिथं पण पुतळा आहे. मी गेलो घाटावर तर अनेक मंदिरं बांधली, घाट बांधले, पाणपोळ्या बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, अन्य क्षेत्र बांधून केली. खूप मोठी कामं केली. विहिरी देखील त्याची माहिती दिलेली आहे. कसारा घाटात आणि देशभरामध्ये विहिरी ज्या आहेत त्याचा पुनर्जीवित केल्या आणि त्यांनी या खासदार मोजले. आणि खरं म्हणजे आज या त्यांच्या खऱ्या अर्थाने कार्याला वंदन केलं पाहिजे. आणि अगदी पूर्ण देशभरामध्ये त्यांचं जे महान कर्तृत्व आपण पाहतोय आणि त्यामुळेच मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर मी हेही सांगतो की जेव्हा मुख्यमंत्री होतो चोंडीला एक कार्यक्रम होता आपला जयंतीचा आणि त्याच व्यासपीठावर अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर आपण केलं. तिथे मागणी आली आणि व्यासपीठावर जायचं आणि आज अहिल्या नगर म्हणून नामकरण देखील झालं. आणि म्हणून आज आपण एवढंच सांगूया की अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते कार्यकर्तृत्व महान आहे. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. अगदी रस्ते, पूल, पायाभूत सुविधा आपण जेव्हा पाहतो ते त्यांच्या काळामध्ये त्यांनी उभ्या केल्या. शेतकऱ्यांना आपण मदत करतो. शेतकऱ्यांना देखील अगदी पाठीशी उभं राहण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. अशी अनेक कामं त्यांनी केली आणि त्यांची राजवट जी पाहिली कल्याणकारी राजवट आपण आदर्श राजवट त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि म्हणून महिलांना देखील आता आपण लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आपण सक्षम करतोय. प्रधानमंत्री मोदीजी देखील महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देत आहे. लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि ती देखील देशात लोकप्रिय ठरली.
आणि अहिल्या देवींनी देखील महिलांना घरात बसू न देता त्यांना अतिशय म्हणजे त्यांनी कर्तृत्व गाजवावं, सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी अहिल्या देवीने देखील त्या काळात प्रयत्न केले आणि प्रजेसाठी रोजगार निर्माण करणारी दूरदृष्टी अहिल्या देवींची होती हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून त्यांचे उपकार आपल्याला अनंत आहे आणि म्हणून त्यांच्या उपकारातून ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची कितीतरी स्मारक आपण मांडली तरी ती कमीच पडतील. आणि असं त्यांचं महान कर्तृत्व या ठिकाणी होतं. आणि म्हणून आपण कर्जमाफी दिली अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी केली शेतकऱ्यांची आपल्या माहिती सरकार. ते आम्ही निवडणूक जेव्हा होती त्यावेळी आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता केली, घोषणा करून लवकर त्याची कार्यवाही होईल. आणि त्यामुळे अहिल्यादेवी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कारभार करतो. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, मी माझ्याकडं दीपक आला आणि तेव्हा स्मारकाला आपल्याला चांगलं करायचं आहे, मी तात्काळ त्याला हो म्हटलं. कारण माझ्याकडे करतो बघतो पाहतो असं नाही. नो रिटर्न ऑन द स्पॉट डिसिजन, तात्काळ. म्हणून मी जास्ती काय बोलत नाही. आचारसंहिता आहे पण शुभेच्छा आपल्याला देतो आणि सगळ्यांना मनापासून या सर्व अहिल्यादेवींच्या लेकरांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.